श्री शैल्य पर्वतावर स्वामी गुहेमध्ये राहत होते। एके दिवशी तीर्थयात्रा करत करत श्री शैल्य पर्वतावर एक ब्राह्मण आला। त्याने श्री शंकर देवतेचे भक्तिभावेने दर्शन केले। त्यानंतर तो ब्राह्मण सभोवतालचा परिसर पाहण्यासाठी काही वेळाने बाहेर पडला। थोड्याच अंतरावर त्याने एक गुहा पाहिली। त्या गुहेमध्ये तेजस्वी नरसिंह सरस्वती बसले। त्या ब्राह्मणाने स्वामींना भक्तिभावेने नमस्कार केला। ब्राह्मण स्वामींकडे एकटक पाहू लागला। ब्राह्मणही स्तब्ध होऊन एकटक पाहू लागला। स्वामी काहीच बोलले नाहीत। काही वेळानंतर स्वामींनी त्याची चौकशी केली असता त्याने स्वामींना आपली हकीकत सांगितली। मध्यंतरी या ब्राह्मणाने एक गुरु केला होता, परंतु ब्राह्मणाचे गुरुबरोबर फारसे पटत नसे, त्यामुळे त्याच्याच तेढ वाढत गेले। हा सर्व प्रकार बोलत असताना ब्राह्मणाने मोकळ्या मनाने स्वामींना सांगितले। शांत चित्ताने स्वामींनी ब्राह्मणाचं सर्व बोलणं ऐकून घेतलं। स्वामी म्हणाले, त्या कसोटीला उतरणं, गुरुची एकनिष्ठेने सेवा करणं, या गोष्टी चिकाटीशिवाय व गुरुवर पूर्ण विश्वास असल्याशिवाय सिद्ध होत नाही। त्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो। यासाठी तुला एक कथा सांगतो। ती कथा ध्रोम्य ऋषींची आहे। फार वर्षापूर्वी ध्रोम्य नावाचे एक थोर ऋषी आपल्या आश्रमात राहत होते। लांब लांबून शिष्य वेदांच्या अभ्यासासाठी शिक्षण घेण्यासाठी ध्रोम्य ऋषींच्या आश्रमात येत असत। या आश्रमामध्ये वरुणी, वेद, उपमन्यू नावाचे शिष्य वेदाचा अभ्यास करत बरेच दिवस वास्तव्यास होते। एक दिवस ध्रोम्य ऋषींनी या शिष्यांची गुरुनिष्ठा पडताळण्याचे ठरवले। ध्रोम्य ऋषींनी या तिघांचीही वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा पाहायचे ठरवले। एक दिवस ध्रोम्य ऋषींनी अरुणीला जवळ बोलावून त्याला एक काम सांगितले। गुरुजी त्याला म्हणाले, अरुणी, ओढ्याच्या काठावर आश्रमाच्या पलीकडे साळीची शेत आहे। त्या शेतावर जाऊन शेतात भरपूर पाणी दे। त्या शेताला पुरेसे पाणी मिळत नाहीये। गुरुची आज्ञा मानून अरुणी आनंदाने निघाला। शेतावर गेला। ओढ्याचं पाणी भरभरून वाहत होतं, पण शेत उंचावर होतं आणि ओढा खाली होता। शेतात पाणी जावं म्हणून अरुणीने ओढ्याच्या पाण्यात माती, मोठे मोठे दगडे टाकून पाणी शेतात नेण्याचा खूप प्रयत्न केला। ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहात माती, दगडांचा बाण काही टिकेना व पाणी काही शेतात पोहोचेना। शेवटी अरुणी चिकाटेने त्या ओढ्याच्या प्रवाहात स्वतः आडवा पडला। त्यामुळे काय झालं की उतरणाकडे जाणारे पाणी अडवून गेले। पाणी शेतात शिरून शेतात खूप पाणी जाऊन शेत भरून गेले। ही अरुणीची चिकाटी वाखाण्याजोगी होती। संध्याकाळ झाली तरी अरुणी परतला नाही। गुरुजींना चिंता वाटू लागली। ते आश्रमातून निघून शेतावर आले। ते ऋषी ओढ्याच्या किनाऱ्यावर येऊन पाहू लागले। त्यांनी पाहिले की अरुणी ओढ्याच्या पाण्यात पडलेला आहे। त्यांनी त्याची आज्ञा पालन करण्याची निष्ठा पाहिली व त्यांना त्याचे फार नवल वाटले। त्यांचा हात ओढ्यातून उठवून त्याचे पाठ थोपटून त्याला आश्रमात आणले। त्याला घरी जाण्याची परवानगी देऊन त्याला आशीर्वाद दिले की तू कीर्तिवान होशील व सुखाने संसार करशील। अरुणी गुरुचा आशीर्वाद घेऊन गृहस्थानाला बनला। ध्रोम्य ऋषींच्या दुसऱ्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्यावर एक काम सोपवले। वेद याला सांगितले की तू शेतात जाऊन शेताची चांगली देखभाल कर। पीक तयार झाल्यावर आश्रमात घेऊन ये। शेताची लक्षपूर्वक राखण करण्यासाठी वेद शेतात गेला। पीक तयार झाल्यावर कापणी करून घेतली, मळणी केली, धान्य पोत्यात भरून ठेवलं। आश्रमात जाऊन 2 खंडी त्या शेतामध्ये पीक पिकवल्याचं गुरुजींना सांगितलं। मग हे धान्य कसं आणायचं असं गुरुजींना वेदाने नम्रपणे विचारलं। वेद पुन्हा शेतावर गेला। त्याला गुरुजींनी एक गाडा व एक रेडा दिला होता। त्या गाड्यामध्ये गुरुजींनी धान्य भरून आणायला सांगितले। वेदाने साळीची सर्व पोती गाड्यामध्ये भरली। एका बाजूला स्वतःला झुपवले, गाड्याच्या एका बाजूला रेड्याला झुपवले। गाडा सुरू केला, पण थोडा पुढे गेल्यावर चिखलामध्ये रेड्याचे पाय अडकले। वेद सर्व शक्तीने बाहेर काढला। रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार देऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला। धावत जाऊन ध्रोम्याने त्याच्या गळ्याभोवतीचा आवळलेला फास सोडविला। त्याचा घाम स्वहस्ते पुसला। त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या ध्रोम्याने त्यालाही वरद हस्त देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले। त्यापैकी एक शिष्य होता उपमन्यू। त्याच्याकडे आश्रमातल्या गायी चारायला
नेण्याचे काम दिले होते। एकदा द्रौम्य ऋषींनी उपमन्यूची गुरुभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले। उपमन्यू आश्रमातल्या गायी चारून संध्याकाळी आश्रमात परत आला तेव्हा गुरुजींनी त्याला जवळ बोलावले। त्याच्याकडे निरखून पाहत ते म्हणाले, उपमन्यू, तुझी तब्येत एवढी सुदृढ कशी रे? काय खातोस तू? गुरुजी, मी रोज भिक्षा मागून खातो, उपमन्यू म्हणाला। गुरुजी म्हणाले, अरे, तुला ठाऊक नाही का, जी काही भिक्षा मागून आणील ती प्रथम गुरुला अर्पण करायची असते म्हणून? उपमन्यू म्हणाला, गुरुजी, क्षमा करा, यापुढे अशी चूक होणार नाही। पुढे उपमन्यू जी भिक्षा मागून आली ती सर्व गुरुदेवांना अर्पण करी, परंतु गुरुजी त्याला त्यातील काहीही देत नसत। बरेच दिवस असे चालले, तरीही त्याची शरीर प्रकृती धडधाकट होती। गुरुजींनी पुन्हा त्याला विचारले, उपमन्यू, तू मागून आणलेली सगळी भिक्षा माझ्याकडे देतोस, मी तुला काहीही देत नाही, तरी तुझी प्रकृती सुदृढ कशी? गुरुजी, तुम्हाला भिक्षा आणून दिल्यानंतर मी पुन्हा भिक्षा मागायला जातो आणि मी स्वतःसाठी ती खातो। गुरुजी म्हणाले, बेटा, ही वाईट गोष्ट आहे, तू तर आता दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेतो आहेस। गुरुजी, क्षमा करा मला, यापुढे मी अशी चूक करणार नाही, असे म्हणून त्याने पुन्हा भिक्षा मागणे सोडून दिले। परंतु तरीही त्याच्या शरीर प्रकृती कोणताही फरक पडला नाही। याबाबत गुरुजींनी त्याला पुन्हा विचारले, बेटा, तुला मिळालेली सगळी भिक्षा तू मला आणून देतोस, पुन्हा भिक्षा मागत नाहीस, तरी तू अजूनही धडधाकट कसा आहेस? उपमन्यू म्हणाला, गुरुजी, मी गायींचं दूध पिऊन राहतो। गुरुजी म्हणाले, ही तर फार वाईट गोष्ट आहे, याला चोरी म्हणतात। त्याने गुरुजींकडे क्षमा मागून गायीचे दूध पिणं बंद केलं। एवढी करूनही उपमन्यूची प्रकृती आहे तशीच। यावेळी गुरुजींनी त्याला कारण विचारल्यावर तो म्हणाला, गायींची वासरं दूध पिताना त्यांच्या तोंडातून जो फेस खाली सांडतो ना, तो मी खातो। गुरुजी म्हणाले, बाळा, अशाने वासरं उपाशी राहतील। मुकी जनावरं दयाळू असतात, ती आपल्याला मालकाविषयी अधिक आपुलकी दाखवतात, त्यांच्यात तू वाटेकरी होऊ नकोस। उपमन्यूंनी गुरूंची ही आज्ञा स्वीकारली। जेव्हा पोट भरण्याचे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा त्याने जंगलातील झाडांचा पाला खाणे सुरू केले, परंतु त्याच्याने भूक थोडीच छापणार। तो रोज उपाशी राही, पण गुरुजींकडे त्याने कधी तक्रार केली नाही। गुरुजींचंही त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतच। एके दिवशी उपमन्यू गायी चारायला नेहमीप्रमाणे निघाला। जाता जाता वाटेत त्याला जो झाडपाला दिसेल तो खात पुढे जाई। नकळत त्याच्याकडून विषारी पान खाल्ली गेली। पोटात जळजळ सुरू झाली, अंगाचा दाह होऊ लागला। हळूहळू डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली, त्याला समोर काहीच दिसेना। संध्याकाळ झाली, सवयीप्रमाणे गायी आश्रमात परत आल्या। उपमन्यू परतलाच नाही। सर्वांना काळजी वाटली। गुरुजी स्वतः शिष्यांना घेऊन उपमन्यूला शोधायला निघाले। गुरुजी त्याला मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागले, उपमन्यू बाळा, कुठे आहेस तू? खूप वेळानंतर एका विहिरीतून आवाज आला, गुरुजी, मी इथे आहे, विहिरीत पडलोय। गुरुजींनी त्याला आश्रमात आणले, त्याच्याकडून सारी हकीकत श्रवण केली, त्याच्यावर औषधोपचार करून त्याला बरे केले। प्रसन्न होत गुरुजी म्हणाले, बाळ उपमन्यू, तू परीक्षेत पास झालास। आता माझी खात्री पटली की तू खरोखरच विद्याभ्यास करण्यास योग्य आहेस। मित्रांनो, जे गुरुविषयी अपार श्रद्धा आणि विश्वास बाळगतो, गुरु त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना कृपा आशीर्वाद देतातच। अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन गोष्टी ऐकायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये कळवा।